धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात आज सुसाट वाऱ्यासह झालेल्या पावसानं मोठं नुकसान केलंय। दसमे गाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व वर्ग खोल्यांवरील पत्रे तब्बल 200 ते 300 मीटरपर्यंत उडून गेल्यानं शाळेचं मोठं नुकसान झालंय। शाळा परिसरातील अनेक मोठं झाडंही वाऱ्यानं कोसळली आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानं प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन नवीन शाळेची इमारत उभारावी अशी मागणी गावचे सरपंच आणि मुख्याध्यापकांनी केली। मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसमेगाव या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे। तर आत्ताच 2 तासापूर्वी झालेल्या वादळामध्ये शाळेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शाळेच्या 6 ते 7 खोल्यावरचं पत्रे आणि भिंती ह्या पडलेल्या आहेत। वादळ वाऱ्याची तीव्रता एवढी होती की मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत। वर्गाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या शाळेच्या खोल्या खूप जुन्या आहेत, त्या नवीन मिळाव्यात। सरपंच पोपट बंडू मोरे, ग्रामपंचायत दसमेगाव। आज मी शाळेवर पाहणी करायला आलो तर 4-5 रूमचे पत्रे पूर्ण उडून गेलेले आहेत। एकदम जुनी इमारत असल्यामुळे शाळेवर काही एक बी पत्रा काही राहिलेला नाही। अतिशय दुरावस्था झाली आहे। तरी प्रशासनाला एवढंच माझं सांगणं की जून शाळा भरण्यापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात, अगर नवीन इमारत बांधण्यात यावी।